बोल लेते पानी 200 रुपये टैंकर तू बनवशील ना हा हे वायर काढते जरा जॉइंट का वायर से लेकर शॉट लागले तर मरतील फटाफट लोकांचे लेकर हवा पाणी आली तर म्हणा हे पळीन तर लेकर मरतील की राहतील आमचे त्याच्या खाली राहणार आहेत म्हणा हा पैसे पाहिजे असेल ग्रामसभेत अजून सांगा म्हणा सरपंच हमारी मांगे पूरी करो काय नाही बा मग आता बोला ना आता पत्रकारांनी पुढे आता ना बोला हमारी मांगे पूरी करो हमारी मांगे पूरी करो माझं नाव आहे आरती योगेश चव्हाण. मी राहणार अळसना, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा इथून बोलत आहे. आमच्या इथं अशी समस्या आहे की आम्हाला पाणी नाही आहे, काहीच नाही आहे. आम्ही 16-17 वर्षे झाले ग्रामपंचायतमध्ये पोलीस सरपंचाकडे तक्रार देत आहे की बुवा आम्हाला पाणी द्या पाणी द्या. ते आमची गोष्ट कानावरच घेत नाही. कारण की आम्ही तिथं जाऊ इतकं थकलो की आम्ही आता इतकं हे झालो की आम्ही पूर्ण कंटाळून गेलो त्यांच्यापर्यंत जाण्यापर्यंत. ते असे बोलत आहे आज येते उद्या येते, आज येते उद्या येते. या गोष्टीला असं करू 15-16 वर्ष झाले तरी त्यांनी आम्हाला पाणी दिलं नाही. आता बी आम्ही त्यांना फोनला 2-3 दिवस झाली तर त्यांना आमच्या घरी बोलवलं होतं की आमची आमच्या इथं पाणी नाही आहे, आम्हाला विकतचं पाणी आहे. आता आम्ही पाण्यामुळे काय करा. तर ते आम्हाला बोलले की तुम्हाला मी पाईपलाईन देतो. तर ते बी बोलले तरी आम्ही त्यांचे 2-3 दिवस झाले त्यांच्याकडे काही गेलो नाही आतापर्यंत. पण आता ते आम्हाला बोलले की देतो. आज त्यांना सकाळी फोन लावला की बुवा आम्हाला पाण्याचं काहीतरी करा तुम्ही. तर ते बोलले तुमच्या इथं माणसं आज पाठवत आहे. आतापर्यंत ते माणसं आले नाही. आम्ही आतापर्यंत त्यांची वाट बघितली. हमारे नलों के पानी नहीं आता और हमारे तरफ सड़क नहीं बनी हुई है और नाले नहीं है। हम बोल रहे कि सड़क उसमें नाला लगाओ तो बोलते कि तुम्हारे यहाँ 5 सरपंच भी आ जाएंगे तो नाली बनती नहीं। हाँ बरोबर 5 सरपंच भी आ गए तो नाली बनती नहीं। आम्ही 2-3 वेळा त्याला निवेदन दिलेले पाण्याबद्दल, त्याबद्दल पाणी द्या आम्हाला, विद्युत पोल द्या. त्या तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची सवलत दिली नाही. आम्ही त्याच्याकरता पाण्याकरता फार जवळून सगळे बाया मंडळी करून जमा करून आलेलो आहोत ग्रामपंचायतजवळ. काय